विद्यालयामध्ये श्री गणेशाचं आगमन झालेले आहे आणि दरवर्षीप्रमाणे आपण गीत गायन स्पर्धा या ठिकाणी घेणार आहोत। विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य माननीय गवळे सर, उपप्राचार्य कुटे सर, पर्यवेक्षक दंडे सर, पायडे सर, शेटे सर या सर्वांना विनंती करते की त्यांनी आपले स्थान ग्रहण करावे। त्याचबरोबर या गीत गायन स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून ज्यांना आपण बोलावले आहे असे आपले विद्यालयाचे चित्रकला शिक्षक, कला शिक्षक माननीय अंबोरे सर, मराठी विषयाचे तज्ज्ञ पवार सर या ठिकाणी आपले स्थान ग्रहण करावे। मंचावर उपस्थित प्राचार्य, उपप्राचार्य, ज्येष्ठ शिक्षक, सर्व शिक्षकेतर कर्मचारी, प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी मित्रांचं सर्वांचं मी शब्द मुलांनी या ठिकाणी स्वागत करते। आणि या ठिकाणी सर्वप्रथम तृप्ती पाटील या विद्यार्थिनीला 10 व या विद्यार्थिनीला गीत सादर करण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करतो। जोरदार टाळ्या। बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपल्या खूप वेळा बसायचे, पाठीवर भरपूर जणांचे बॅग दिसत आहेत। बॅग काढून ठेवा, व्यवस्थित बसा आणि गीताचा आनंद घ्या। कारण आपल्या शाळेमध्ये 10 दिवस गणपती आपण बसवतो, त्याचा आपल्याला आनंद घ्यायचा आहे। गणपती बाप्पा बुद्धीची देवता आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आलेली आहे आणि भरभरून आपल्याला आशीर्वाद घ्यायचे आणि आपली छान बुद्धी वाढवायची आपल्याला। एकदा तृप्तीसाठी जोरदार टाळ्या। यानंतर वर्ग 10 मधील प्रांजल पाटील जय गणेश पागिमा गीत सादर करेल।
विद्यार्थ्यांचा प्रतिसाद, तुमचा काहीच प्रतिसाद नाही. मस्त बसलेले, तुम्ही प्रसाद खाल्लेला आहे, बसलेले, पण टाळ्यांचा आवाज येत नाही. जोरदार टाळायचा. पण आपण जरी खाली बसलेलो आहे, परंतु हे जे विद्यार्थी आहे अगदी मेहनतीने आणि खूप या ठिकाणी गीत म्हणण्यासाठी प्रयत्न करता, परंतु तुमचा जर प्रतिसाद नसला तर त्यांनी इच्छा विहित म्हणायची अजिबात नाही होणार. म्हणून एकदा या विद्यार्थ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. यानंतर सातगावमधील वृंदावनी कोल्हे या विद्यार्थ्यांना गुणगान करते. परीक्षेत आपले या ठिकाणी बसलेले हे गीत सुंदर म्हणता, परंतु गणपती बाप्पा मंगलमूर्ती. वयाने लहान असलेली आपली वृंदावनी हिने खूप सुंदर म्हणण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिच्यासाठी त्या जोरदार टाळ्या वाजवा. यानंतर वर्ग 10 मधली आपल्या शाळेची गान कोकिळा ईश्वरी ढेंजोडे सणईचा सूर. तुम्ही खाली बसलेले आपल्याला वर्गात एखादं भाषण करायला सांगितलं, आपल्या आत्ताची ते कर्तव्य लागतात की नाही. आणि या छोट्या छोट्या मुलीने तुमच्या छोट्या बहिणी अतिशय सुंदर म्हणण्याचा प्रयत्न करता. आपला प्रतिसाद आवश्यक आहे की नाही त्याला. मग एकदम ताण बसायचं व्यवस्थित. बैठे बैठे सावधान. प्रिया निलेश वाहन शहाकर. Thank you.